नमस्कार मंडळी, परत स्वागत आहे कोल्हापूरची मुलगी इन दुबई या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चाललेलो आहोत एक धमाल ट्रिपला, कोरफकानला। इथे तुम्हाला दिसणार आहेत समुद्र, डोंगर, वाळवंट, धबधबे आणि हो, कॉफी पण। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात आहे सगळं थ्रिल, मज्जा आणि थोडं माझा टाइमपास बोलणंही। तर सुरुवात झाली दुबईतून आणि कार शारजामध्ये शिरली। सुरुवातीला झाडं झुडपं एकदम हिरवळ बघून वाटलं की शारजा आहे की महाबळेश्वर, पण नंतर झाडच गायब झालीत आणि वेगळेच दृश्य यायला लागले। मला तर वाटलं की गुगल मॅप कोरफकानकडे नेते की सरळ मंगळावर। कोरफकान बद्दल सांगण्याचं झालं तर कोरफकान हे शारजा अमिरातीची ईस्ट कोस्टवर वसलेलं एक सुंदर शहर आहे। हे शहर थेट अरबी समुद्राला म्हणजेच गल्फ ऑफ ओमानला लागलेले असल्याने इथे बीचेस, वॉटर स्पोर्ट्स आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते। कोरफकानची खास वैशिष्ट्य म्हणजे समुद्रकिनारे, कोरफकान वॉटरफॉल्स, शीश पार्क, कायाकिंग अँड बोट राईड्स, अल रफिसा डॅम, मॉस्क आणि हेरिटेज साइट्स। या टूरवर जाण्यासाठी तुम्ही फ्रेंड्स, फॅमिली, नातेवाईक, रिलेटिव्स कोणासोबतही जाऊ शकता। दुबईपासून 1.5 तासचा प्रवास आहे। आता येतात मोठमोठी वाळवंट। मला तर मधूनच वाटलं की गुगल मॅप्स कोरफकानकडे नेते की मंगळावर, आणि आता अचानक डोंगर सुरू झाले। खरंच रस्ता इतका सुंदर होता की प्रत्येक 5 मिनिटांनी सीन बदलत होता। आम्ही मस्त गाण्यांची मज्जा घेत एक लॉंग ड्राईव्ह ही पूर्ण केली। पहा तुम्ही इथलं दृश्य। मधूनच डोंगर, सुंदर ढग आणि मग पहिल्यांदाच समुद्राचं दर्शनही झालं। कारच्या खिडकीतून तो निळा पाणी चमकत होता। माझ्या मना मात्र एकच आवाज, चला चला इथे जाऊन लवकर मज्जा करू। पुढचा स्टॉप होता कोरफकानचा धबधबा। आता तुम्ही नायग्रा फॉल सारखा मोठा धबधबा डोळ्यासमोर आणला असेल, पण हा खरं तर क्यूट छोटासा धबधबा आहे। फोटो काढायला एकदम परफेक्ट। मी पण विचार केला जरा बॉलिवूड स्टाईलमध्ये धबधब्याखाली जाऊ का, पण मग आठवलं मेकअप धबधब्यापेक्षा पटकन वाहून जाईल। धबधब्यानंतर आम्ही थेट बीचकडे गेलो आणि तिथे टिम हॉर्टन्सची कॉफी। जरा विचार करा, समोर बीच, हातात गरम कॉफी आणि मस्त वारा, एकदम फिल्मी सीन होता। फरक एवढाच, फिल्ममध्ये हिरो हिरोईन असतात आणि इथे मी कॉफी धरून म्हणते चिअर्स समुद्र। पण खरं सांगते, कॉफी प्लस बीच इज इक्वल टू परफेक्ट आनंद। कोरफकान वॉटरफॉल्स बघेल तेवढा कमीच होता। आत्ता आलाय धमालीचा भाग, कायाकिंग। मनात एकच टेन्शन, अरे बापरे, जर बोट उलटली तर माझा व्लॉग सरळ स्विमिंग पूलच्या ट्युटोरियलमध्ये बदलेल की काय। पण बरं झालं, तसे काही झाले नाही। आणि हो, कायाकिंग नंतर तर भूक लागणारच, मग आम्ही परत स्नॅक्स एन्जॉय केले। हे आहे शीश पार्क। इथे आहेत मोठमोठे डोंगर, मध्ये छोटीशी लेक आणि छोट्या बोटी। शीश पार्क हा एक सुंदर निसर्गरम्य पार्क आहे, जो वाडा शीश कोरफकान, शारजा अमिरात येथे आहे। हा पार्क नुकताच ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झाला आहे। पार्कचे एकूण क्षेत्रफळ साधारण 11,300 मीटर आहे। 25 मीटर उंची कृत्रिम धबधबा पार्कचे खास आकर्षण आहे। ट्रेकिंग फिरण्यासाठी 506 मीटर लांबचे पायवाट मार्ग आहे। डोंगरे टेरेसेस, 3 टेरेस अजून दगडी पायऱ्यांनी जोडलेत।
व 30 मीटर उंचीवरून सुंदर दृश्य दिसते. मुलांसाठी खेळण्यासाठी जागाही आहे. शेड्स व पिकनिकसाठी जागा, बसायला सावलीत जागा आणि बार्बिक्यू क्षेत्रही आहे. ॲम्पी थिएटर, लहान ओपन थिएटर, 70 लोकांची क्षमता व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीही अवेलेबल आहे. सूर्यास्त व परतीचा प्रवास सुरू झाला. परतीच्या रस्त्यात मिळालेला दिवसाचा सगळ्यात सुंदर गिफ्ट सूर्यास्त. आकाशात नारंगी, गुलाबी, जांभळ्या रंगांची उधळणं जणू कुणी पेंटिंग करून ठेवलंय. खरंच तो सूर्यास्त बघताना प्रवास थकवणारा न वाटता खूप शांत वाटला. आणि शेवटी रात्री आम्ही एक सुंदर मस्जिद पाहिली. ती तुम्हाला लवकरच पुढे दिसेल. आणि त्या दृश्याने टिपलेला एक परफेक्ट फुलस्टॉप मिळाला. तर ही होती आपली कोरफकांची ट्रिप. लॉंग ड्राईव्ह, धबधबा, बीचवर कॉफी, कायकिंग आणि अफलातून सूर्यास्त. या ठिकाणी खरंच सगळं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूरची मुलगी इन दुबई या चॅनलला. आणि हो, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता भाग जास्त आवडला, बीचवरची कॉफी की पाण्यातले कायकिंग.